मित्रांनो नमस्कार. माझे नाव रघु आहे. मी आज 40 वर्षाचा आहे. मी गावात राहतो. भरपूर शेती आहे माझी. त्यामुळे पहिल्यापासूनच मी अभ्यासात काही फार हुशार वगैरे नव्हतो. त्यामुळे उनाडक्या करत गावावर फिरणे म्हणजे माझे रोजचे काम होते. घरची परिस्थिती सधन असल्याने मी अगदीच निवांत होतो. गाठीला पैसा असला की माणसाचा रुबाब काही औरच असतो, हे मात्र नक्की. मी उनाडक्या जरी करत असलो तरी मी नियमित व्यायाम पण करत होतो आणि त्यामुळे माझी तब्येत खूपच चांगली होती. धिप्पाडच्या धिप्पाड छाती, मजबूत देह, पिळदार शरीरयष्टी आणि बघता क्षणी समोरच्या चड्डीत मुतेल अशी एकंदरीत पर्सनॅलिटी, यामुळे मी सगळ्या गावचा फेमस होतो. असा कोणता नाद नव्हता जो मला नव्हता. म्हणून विचारा, दारू असेल, सिगारेट असेल, मावा असेल, गांजा असेल, गुटखा असेल की बाई असेल, सगळे नाद मी केले होते आणि आज देखील करत आहे. बाकी सगळे ठीक आहे. मी कसे तरी ॲडजस्ट करू शकत होतो. पण बाई मात्र मला नियमितपणे लागत असेच. आणि माझे असे काही नसे की मला खूप देखणी किंवा खूप ब्रँडेड स्त्रीच पाहिजे, असे काही नाही. फक्त ती गळ्याच्या खाली मात्र कमालीची मादक असली पाहिजे, ही माझी अट असे. मग ती कोणी का असेना, मला त्याचा काही फरक पडत नसे. माझी शेती जशी होती तशीच ती शेती करण्यासाठी माझ्याकडे खूप मजूर पण होते. ऊसाच्या शेतीला काम खूप लागते. विशेषतः पाणी घालणे तर खरंच खूपच कष्टदायक आणि जिगरीचे काम. त्यासाठी मी खूप लोक कामाला ठेवले होते. त्यात जसे पुरुष होते तसे महिला देखील होत्या. आमच्या एका मजुराचे नाव होते दीपक. दीपक खूप वर्षे आमच्याकडे कामाला होता. वयस्कर झालेला दीपक मला जड होत होता, कारण तो काम करत नसे नीट. मी त्याला काढून टाकायच्या विचारात असतानाच तो एकदा मला म्हणाला, मालक, माझी भाची आपल्याकडे कामाला लागते म्हणून माझ्या मागे लागली आहे. तुम्ही म्हणत असाल तर तिला उद्या तुम्हाला भेटायला लावू का? मी त्याला होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी मी दुपारी शेतातल्या घरात आराम करत असताना पण एक मुलगी माझ्याकडे आली. साधारण 25 वर्षाची असेल ती. दिसायला सावळी पण कमालीची रेखीव, सरळ नाक, केस मागे ओढून बांधलेले, नाकात नथ, नऊवारी साडी अशी काही घट्ट बांधलेली होती की त्यातून तिच्या भरगच्च मांड्यांचे दर्शन कसे नीट होत होते. तिच्या छातीचे ते गोळे कमालीचे मांसल होते. तिच्या नऊवारी गोलाकार व कमालीच्या गोलाकार नितंबाचे दर्शन मला होत होते. तिला बघताच मी जगच उठलो. तिने मला नमस्कार केला आणि ती म्हणाली, माझे नाव सकू आहे. दीपक मामाने मला कालच्या माझ्याबद्दल तुम्हाला सांगितले असेलच. तिची माहिती घेऊन मी तिला लगेचच कामावर ठेवून घेतले. दीपकचा रेफरन्स न देता देखील मी तिला ठेवून घेतले असतेच, अशी कमालीची मादक फिगर होती तिची. तिला बघून माझ्या मिठीत घेऊन तिला कचकचून दाबावे असेच मला वाटून गेले क्षणभर. तिची फिगर नाही म्हटले तरी 36-24-36 अशी असणार, याचा अंदाज मी मनोमन बांधून ठेवला होता. तिचे काम चालू झाले आणि सकूला मी शेतात पाणी घालण्यासाठी म्हणून तिला माझ्या जवळच ठेवून घेतले. तिला मी सगळे काम नीट समजावून सांगितले. तिच्या बोलण्यातून मी चालू आहे हे मी तेव्हाच ओळखले होते. तिचे एकूण हावभाव बघता मी लवकरच माझ्या तडाख्यात सापडेल असे मला वाटू लागले होते. मी योग्य वेळेची वाट बघून होतो. तिची परिस्थिती फार काही चांगली नव्हती, त्यामुळे मी तिला पगार व्यतिरिक्त अधूनमधून पैसे देत असे. तिने अगदी पहिल्यापासून मला नकार न देता ती ते घेत असे. त्यावरूनच मी ती चालू असणारच हे मी ओळखले होते. तिचे काम चालू होते आणि माझे तिला पैसे देणे चालू होतेच. त्या दिवशी ती माझ्या घरीच काम करत होती आणि तिच्याकडे रोखून बघत होतो. कितीही केले तरी मजूर होती आणि त्यामुळे स्वतःहून काही बोलणे अशक्य होते. तिच्याकडे बघून माझा सोटा चोळत होतो. बघता बघता माझा सोटा कमालीचा कडक झाला आणि तरीही ती त्याला चोळणे आणि काही थांबवले नव्हते. तिचे लक्ष माझ्याकडे गेले. तिने माझा सोटा मोठा झालेला बघितला. ती काही बोलली नाही. ती माझ्याकडे सोट्याकडे रोखून बघत गालातल्या गालात हसू लागली. माझ्यासाठी तो इशाराच होता.
मी जागचा उठणार आणि तिला माझ्याकडे ओढणार. तोच दीपक आला आणि माझा डाव फसला. तेव्हापासून तर मी तिच्याकडे खाऊ गिळू अशा नजरेनेच बघू लागलो होतो. ती पण माझ्याकडे हळूच चोरटा पण कमालीचा मादक कष्ट टाकून मला खुणावू लागली होती. तिला मला आता काहीतरी करून उपभोगायचे होते. मी काय करता येईल याचा विचार करू लागलो. पण दिवशी शेतात पाणी घालत होती सगळे, त्यात सकू पण होतीच. मी तिच्याच मागे गेलो होतो. तिचे माझ्याकडे लक्ष नव्हते, त्यामुळे मी तिच्याच कामात मग्न होतो. ती पाणी घालता घालता मजुरांपासून एकटी पडली होती. ते मी बघितले. ती योग्य वेळ आहे हे मी समजले आणि झटकन उसाच्या फळात शिरलो. दान पावले टाकत मी सकूच्या मागे जाऊन उभं राहिलो. मी खाली बसून काम करत होतो. तिचा तो मदमस्त देह बघून माझ्या डोळ्यात वासना निर्माण झाली. तिची ती गोलाकार गाण मागून मला कमालीची मादक दिसत होती. तिचा पदर बाजूला झाला असल्याने एका बाजूने तिची छाती उघडी पडली होती आणि तेथून तिथल्या भरदार छातीचे दर्शन मला अगदी आरामात होत होते. ते बघून तर माझा सोटा कमालीचा कडक झाला. मी तिच्यावर मागून झडप मारली. मी अचानक तिला असे मिठीत घेतल्याने तिला पण समजेना की नेमकं काय होत आहे ते. तिला मी दिसतोच नाही, त्यामुळे ती ओरडू लागली. ती ओरडू लागताच मी तिचे तोंड माझ्या हाताने जोरात दाबून ठेवले आणि तिला माझ्याकडे तोंड करून खाली जमिनीवर पाडले. मला बघताच तिचा आवाज बंद झाला. शेवटी तिला पण तेच पाहिजे होते जे मला पाहिजे होते. तिला मी खाली पाडताच तिच्या तोंडात मी माझे तोंड दिले आणि तिच्यावर मी चुंबनाचा वर्षाव सुरू केला. माझे चुंबन चालू होताच ती पण मग माझ्या कुशीत विसावली आणि तिला माझ्या स्वाधीन केलं. तिच्या छातीचा थोडा बाजूला झालेला पदर मी माझ्या हाताने पूर्णपणे बाजूला करून फेकून दिला आणि तिची छाती मोकळी केली. तिची ती भरदस्त छाती बघून मी लाळ लोळू लागलो. तिचे ब्लाऊजचे बटन एक एक करत मी काढून तिच्या लपलेले ते दोन्ही कबुतरे मी बाहेर काढली आणि त्यांच्यावर तुटून पडलो. तिची छाती मी माझ्या हाताने प्रचंड ताकदीने दाबून काढत होतो. तिने ते गोलाकार उरोज मी जसे जोरजोरात दाबत होतो तसे तिच्या छातीचे उभार अजून जास्त उठून दिसत होते मला. तिचे निंपल्स मी तोंडात घेतले आणि जोरजोरात चाखून काढू लागलो. अस्सल गावरान कोंबडी होती ती. त्यातून तिला कसे पण रेमटेल तर चालणार होते. त्यामुळे तिच्या छातीला मी दाबून दाबून चोता केला होता. एव्हाना तिचे माझ्या सोट्याला हात पकडले होते आणि तिने त्याला हलवायला चालू देखील केले होते. मी माझी पॅन्ट झटकन काढली आणि माझा सोटा तिच्या तोंडात दिला. माझे ते भले मोठे हत्यार तिने तिच्या तोंडात घेऊन त्याला चोखायला चालू करताच मी पुरा वेडा झालो. ती एकसारखी माझ्या सोट्याला चोखत होती. खूप वेळ चोखून तिने त्याला ओलचिंब केला होता. त्याचा आकार इतका कडक झाला होता की त्याच्या शिरा दिसू लागल्या होत्या. तिचा तो बेभानपणा बघून मी बेभान झालो होतो. तिला मी पण खूप खाली पाडले. तिची नऊवारी साडी झडली आणि बाजूला घालून वर केली आणि तिच्या योनीत मी माझा सोटा कोंबला. एकाच हिसड्यात माझा सोटा तिच्या योनीत जाताच मी जोरजोरात कंबर मागे पुढे करत हलवू लागलो. माझा देह जसा धिप्पाड होता तसेच माझे दणके प्रचंड ताकदीचे होते. काचकाच करत मी तिच्यावर उडत होतो. खूप वेळ तिला ठोकून झाले आणि मग मी माझे सगळे वीर्य तिच्या योनीत सोडले आणि आम्ही दोघे पण शांत झालो. अशा प्रकारे मी सकूला ठोकायची इच्छा त्या दिवशी पूर्ण केलीच आणि त्यानंतर मी तिला नियमित ठोकून काढू लागलो होतो. सकूला तेव्हापासून मी शेतातल्या घरी काम करण्यासाठी म्हणूनच ठेवले होते आणि तिला पाहिजे तेव्हा मनसोक्त ठोकून काढत तिचा उपभोग घेत होतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.